नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. तर मंडळी, गेल्या 2 भागांमध्ये नाळ या सिनेमाची टीम आपल्या बरोबर आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर तुम्ही तर इथे आलेले आहात आणि आमच्या तुकडटवाडीमध्ये काही पत्रकार असतात ज्यांना उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याबद्दल जाणून घेण्याची. तर पाहूयात ही तुकडटवाडीची आगळी वेगळी पत्रकार परिषद. तर मंडळी, बोलावूयात आमच्या गावातल्या पत्रकारांना, जे खरे पत्रकार नसतात. खऱ्या पत्रकारांनी कृपया यांना फार सिरियसली घेऊ नका, हे विनोदी आहे. या बसा. खुर्च्या महत्वाच्या नाही, डायलॉग महत्वाचे. कुठेही बसा, फक्त मी म्हणलं पडून राहिलं पोट्ट. अच्छा, हे म्हणजे हे खरंच पत्रकार आहेत का जाहिरातीसाठी आणलं फक्त? नाही ते माझ्यासोबत आलेत. हा. नाव सांग तुझं. तुषार धाकीते धा. काय तुषार धाकीते धा म्हणजे? नाव आहे माझं तुषार. अच्छा, हा, आडनाव धाकीते धा. बर बर बर, मस्त, छान. तर आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. काही प्रश्न असतील तर सुरुवातीला घ्या आपण. हो, मी सुद्धा त्या लहान पोरासारखाच होतो लहानपणी. अच्छा, तो जो छोटा आहे छोटा आपला त्यासारखाच होतो एकदम. त्याच्यासारखाच एकदम होता. हा. म्हणजे तो कधी पण गोड बोलतो, तुम्ही तसे बोलायचा काय? बोलायचं ना मी आता आईशी? ही माझी आई आहे. ही तर मिशीवाली? असं समजा ना असं. अच्छा, समजायचं. तर मी म्हणतो, आई, मिशीवाली कशी आई आहे याला? मला खेळायला जाऊ दे ना व. नाही मी सगळा अभ्यास केला जाऊ दे ना व. नाही मी तुझी सगळी कामं करील जाऊ दे ना व आई. नाही ऐक ना, सगळी कामं करील, ऐक ना, अभ्यास केला जाऊ दे ना व. कुठे जायचंय? तमाशाला. निरागसता बघ. हा, निरागसता असेल. कळली निरागसता का? बसा, तमाशाला जाऊ दे ना. ठीक आहे, निरागसता असते का? तो बिचारा खेळायला जायचंय त्याला. बरं, काही प्रश्न असतील तर घेऊन टाका पटापट. हा, मला विचारायचं आहे, ते आपले परशा, सल्या, बाळ्या हे कुठल्याही गाण्यावर नाचतात असं ऐकलंय मी. खरे खरे. कुठल्याही गाण्यावर म्हणजे झिंगाट फेमसच आहे त्याची आहे ते style. तर आहे. पण एक चित्रपटामध्ये एक ट्रेन जाती हा आणि त्या ट्रेनच्या आवाजावर ते नाचलेले आहेत. हा, ते तर प्रचंड फेमस आहे आणि ते आम्ही असं ऐकलं की ते खरं तसं. माझी रिक्वेस्ट आहे, त्यांनी मला करून दाखवा डान्स तो. वा वा, प्लीज प्लीज. वा वा, जोरदार टाळ्या. जा. त्यांच्यासारखं अरे, तुला पंच नाही, डान्स तरी करून घे. ठीक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण किती म्हणजे हे तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळालं. आज हे तुम्हाला शिकायचं आहे म्हणून तुम्ही लावलं का? नाही नाही नाही, मग? जी ट्रेन गेली होती ना, हा. त्या ट्रेन मध्ये मी होतो. मग तेव्हा बघायला नव्हतं मिळालं म्हणून आता. तेव्हा बघायला नव्हतं मिळालं म्हणून आता बघून घेतलं त्याच्यात बसलेला. थँक्यू केलं. पण तिघांसाठी जोरदार टाळ्या. तर ना काय तू खतर कसला पत्रकार काय त्याच्याविषयी काय? या त्याला काहीतरी बोलायचंच आहे. अरबाज विषयी बोलायचं का? तर ना काय पोरग खतरनाक काय होय? म्हणत त्याला अरबाज खतरनाक काय पोरग आहे. अरबाजचा डायहार्ड फॅन दिसतोय. फॅन म्हणजे काय, म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याचं. ते आहेत. मैत्रीसाठी काय नाही केलंस तू? खरंय खरं. हा, स्वतःचा फोन द्यायचा असला का तू परशाला? काय लगा हा बॅलन्स टाकायचा आणि तो बोलायचा. बॅलन्स तू टाकायचा, तो बोलायचा. हा, कुणासाठी? पुरीसाठी आहे का? वा वा, म्हणजे तू ते बलिदान केलंस म्हणून त्याला आरची मिळाली बघा. नाही तर मिळाली नसती. तुझ्यासारखंच होतो रे मी.
जीव तुटतो माझा. तुम्ही त्याच्यासारखे होता? अगदी त्याच्यासारखं कॉलेजमध्ये होतो का नाही मी, हा. तेव्हा तसाच माझ्या मित्राला मी फोन द्यायचो बोलायला. हा, तो एका पोरीबरोबर बोलायचा. बर बर बर. मग आज काय स्थिती आहे सध्या? ती पोरगी बायको आहे माझी आता. तुमची कशी काय? काय नाही, माझा मित्र 2 मिनिटं बोलायचा ना, नंतर फोन आपलाच आहे. कळलं का? हे लक्षात ठेव, हे लक्षात ठेवायचं. 2 मिनिटच बोलायला द्यायचं, बॅलन्स संपवायचं नाही अजिबात. नंतर आपलाच फोन आहे, आपणच बोलायचं. आज तू तसं केलं असतंस ना, आरची तुझी असते. बसा काहीतरी वेगळेच एंड नका देऊ आता त्या पिक्चरला. आरची ती जी असते त्यांनी फोन नसतो. मस्त झालं. मग एवढं असतं. आरची त्याची झाली असती पण त्यो राहिला असता काय? का? काय, शेवटी प्रिन्स मामा आहे की नाही? वा 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 वा. मला विचारायचं आहे ऍक्च्युली, विचारा. म्हणजे ऍक्च्युली थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे होती. आकाश सर तुमच्याकडनं पाहिजे होती. माझा दोस्त आहे हा तुषार, याला ऍक्टर व्हायचंय. थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं हवी, ती ओळख होईल म्हणलं तेवढीच जरा. काय विचारून घेतलं, काय विचारायचं? मला ऍक्टर व्हायचं तर काय करायला लागेल त्यासाठी? यांना विचारा ना, यांनी बनवले मला. शेजारी बसलेत. पण मेहनत तुम्ही घेतली ना सर. मग त्यांनी जे सांगितलं ते मी केलं. पळ म्हणले पळालो, पळू म्हणलं पळलो. थोडक्यात माझं ऐक. नाही पण कसं आहे सर, दिग्दर्शक म्हणून तर सर ग्रेट आहेच, आपण काय बोलायचं त्याच्यावर. पण ऍक्टर म्हणून स्वतःची पण एक काहीतरी लागते की नाही ताकद, एक मेहनत अभ्यास. करावी लागते, अभ्यास लागतोय माणसाला. तर तो तुम्ही काय केलात? म्हणजे पोहणं शिकला असाल तुम्ही, व्यायाम केला असेल का, म्हणजे काहीतरी सर असेल तुम्ही केलं. तर तो अभ्यास करणं महत्वाचं आहे की नाही तेवढं सांगा. हो, डायरेक्ट काय पोरं उठतात आणि डायरेक्ट परशा होत नाहीत. बरोबर. तेवढं फक्त सांगा. समजा नक्कीच, कारण आम्ही सायराटच्या आधी 2 महिने स्क्रिप्टवर काम केलं होतं. त्यानंतर मला वजन कमी करायला सांगितलं होतं, ते कष्ट केले मी. आणि नंतर सायराटच्या नंतर पण बरंच चालूच आहे, अजून पण चालूच आहे. अभ्यास आणि चालू हेच काम तुम्हाला करायला लागलं असं मला वाटतं. हा नाही ते बरोबर आहे, पण हा कसा वजन कमी करणार? पण म्हणजे- ग्राममध्ये आहे. पण म्हणजे नट होण्यासाठी, ऍक्टर होण्यासाठी अभ्यास करणे हे गरजेची गोष्ट आहे. खूप गरजेचं आहे. कळलं काय? थोडासा अभ्यास करायला लागेल ऍक्टर व्हायचं असेल तर. असंच उठलं आणि ऍक्टर झाला असं होत नाही. हा मी करतो जरा जरा. हा good. अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ऍक्च्युली प्रश्न माझा असा होता, तुम्हाला असं नाही वाटत का सर, एक फ्यूच्या वेळेला थोडा अभ्यास कमी का पडला? बघा विचारून घेतला. ठीक आहे, आता काय. नागराजजी अत्यंत सिरियस विषयाकडे या ठिकाणी कसला बोलतोय. सिरियस सिरियस नाही, हे प्रोसेस जाणून घ्यायची, नुसतं मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला आणि जे या फील्डमध्ये काम करतात त्या लोकांना अख्खी एक प्रोसेस तुमची एक जाणून घ्यायची आहे की तुम्ही सिनेमा करता, उत्तम सिनेमा, सगळ्याच गोष्टी असतं, वेगळा विषय तुमच्याकडे असतो. तर जे कास्टिंग ज्या पद्धतीने तुम्ही करता, तर तुम्ही असे पहिल्यांदा चेहरे डोळ्यासमोर ठेवता आणि मग त्या हिशोबाने स्क्रिप्ट लिहिता, की पूर्ण कंप्लीट स्क्रिप्ट झाल्यानंतर त्या हिशोबाचे चेहरे शोधता, असं काय त्याची प्रोसेस? स्क्रिप्ट झाल्यावरच चेहरे शोधतो ना अर्थात. म्हणजे आधी बाबा असं आधी लिहायला लागतंय की काय करायचं, म्हणजे पात्र लिहायला लागतात, मग तसे चेहरे शोधायचे. मला तेच विचारायचं होतं का नाळ चित्रपट जो केला तुम्ही तो अख्खा विदर्भावर आधारित आहे, असं असताना पण तुम्ही करमाळ्याचे असून पण तुम्ही त्या पोराच्या बापाचा रोल केला, तर तुम्ही विदर्भाच्या कलाकारावर अन्याय केला असं वाटत नाही? आज एक विदर्भाचा कलाकार जग गाजवून राहिलेला आहे, काय काय एक सुपरस्टार विदर्भाचा आज इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध असताना, बरं त्याच वयाचा असताना सुद्धा, तर त्याचा रोल तुम्ही कोण?